नागपुरात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यकता निधी कक्षाला सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री सचिव कार्यालयात हा कक्ष उभारला गेलाय। विदर्भातील 11 जिल्ह्यातील लोकांना याचा फायदा होणार आहे। कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत शासकीय सुट्या वगळून हा कक्ष सुरू राहील। मुदतीत पीक कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांकडून कुठलेही व्याज न आकारता वसुली करण्याचा निर्णय यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतलाय। या संदर्भात सर्व शाखांना निर्देश देणारं पत्रही पाठवण्यात आले, त्यामुळे शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त होतोय। यवतमाळ जिल्ह्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी मंजूर करणं तसंच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करण्याच्या मागणीसाठी 2 दिवसीय काम बंद आंदोलन सुरू आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीनं हे आंदोलन केलं जाते, त्यामुळे गावगाड्यातील कामं ठप्प झाली आहेत। यवतमाळ पालिकेकडे तब्बल 30 कोटींची पाणीपट्टी थकली आहे। या थकबाकीच्या वसुलीसाठी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या एका पथकानं थेट पालिका कार्यालयात धडक दिली। त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन थकबाकी भरण्याची मागणी केली आहे। बुलढाण्यात खामगाव तालुक्यामध्ये कृषी विभागातर्फे प्रचार प्रसिद्धीसाठी जिल्हा परिषद शाळेच्या मुलांची प्रभात फेरी, मशाल फेरी आणि शिवार फेरी काढण्यात आली। पाणी अडवा, पाणी जिरवा तसंच झाडे तोडू नका, होईल नाश असा संदेश या प्रभात फेरीमधून देण्यात आला। श्यामा भाऊ, हा आता थोडी दिसते ना